नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग मध्ये. सो आज आहे डे 4 येस. आणि आम्ही अजून आरुंदातच आहोत. सो इकडे जो काल आम्ही गेलेलो ना ज्या बाप्पासाठी, सो तिकडच्या बाप्पाचा आज खरं बर्थडे आहे, तर सत्यनारायण पूजा पण आहे, तर आम्ही आता तिकडेच चाललो. सो तिकडे जातो, बाप्पाच्या पाया पडतो आणि मग आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. कुठे जाणार आहे त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून. सो गाईज, हे आहे आमचं पूर्ण घर आरोंद्याचं, म्हणजेच मम्मीच्या माहेरी. आणि हे बघा, हा आमचा फेवरेट कॉर्नर आहे जिथे झोका आहे आणि मस्त नंबर प्लेट नेम प्लेट आहे शिरगाव. इकडनं एंट्रन्स स्टार्ट होतो आणि हा आहे हॉल इतका मोठा. इकडे आहे छोटंसं देवघर. अशी एंट्री केल्यावरतीच आहे आमचा रूम, म्हणजेच आजोबांचं घर आहे. पाहू शकता एकदम. आणि आतमध्ये आहे किचन आणि वॉशरूम. सो नेक्स्ट इज हे दुसऱ्या काकांचं घर आहे आणि त्यांचा किचन आहे इकडे. मग इथनं वर आहे टेरेस. सो इकडनं आहे टेरेस आणि टेरेसवरनं जो व्ह्यू आहे, ओ माय गॉड, एकदम रिअलिस्टिक आहे. तुम्ही बघू शकता. येस, खोल लीची फटाफट. सी, असा ब्युटिफुल असा मोठा टेरेस आहे. इथे झाड आहेत आणि बघा, हे जे झाड आहे ना, हे आमच्या आजीच्या आजीने लावलेले, पणजीने. आणि तुम्ही व्ह्यू बघा. सो या झाडाला बरेच नारळ पण लागलेले आहेत. एकदम भारी व्ह्यू दिसते घरात. इकडनं रस्ता आहे जिथे आपण ब्राह्मणाच्या बर्थडेला गेलेलो. असं काही ब्युटिफुलचं आहे आमचं आरोंद्याचं घर. तिकडे चांगला व्ह्यू येतो कारण तिकडे आज आहे ना, तुम्हाला आम्ही ट्राय करू तिकडे पण घेऊन जायला. जर गेलोच ना तर आम्ही ते पण शो करू. इथे बाजूला मस्त किरणपाणीची नदी आहे बघा. नुसते ते पाणी, तिकडे किरण पाणी आहे. वाव. प्रत्येकाच्या मुलाबाळांना सुसंस्कारित सुशिक्षित करा. त्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष तसेच सद्बुद्धी, सद्वासना, सत्संगती, सत्प्रेरणा, सद्विचार, सद्धर्म प्रवृत्ती, सदाचार संपन्नता सर्वांना प्राप्त करून द्या. सर्वांच्या ठिकाणी असणारी दुष्टबुद्धी, दुष्ट हेतू, दुष्ट वासना, दुष्ट व्यसन हे सर्व निवारण करा. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताविषयी आदरभाव, प्रेमभाव, त्याचप्रमाणे विश्वास, तसेच आपल्या आई वडिलांविषयी, मोठ्या माणसांविषयी, संत सत्पुरुषांविषयी, सो गाईज, आता आम्ही तिथून जेवून आलो आहोत अँड आता आम्ही असं झोक्यावर बसलो आहोत. तर खूप अत्यंत प्रचंड प्रमाणात गरमी वाढली गावी. खूप कंटाळा आलाय. म्हणजे सीन असं झालंय ना की बसलो तरी घाम येतोय, उभं राहिलो तरी घाम येतोय, झोपलो तरी घाम येतोय. सगळीकडे कुठे काही केलं तरी घामच येतोय. व्हॉट डू यू सी? फ्रस्ट्रेटेड झालो आम्ही. जो विचार करून आलेलो ना की गावी जाऊन हे करू ते करू, तर गरमीमुळे ऍक्च्युली काय करायचं मन नाही करत आहे. बट या आता आम्ही चाललोय कुठेतरी मस्त ब्युटिफुल अशा प्लेसवर. तिकडे गेल्यावरची खूप लोकांना पण भेटू. ऍक्च्युली काय आहे ना, कोकण आमच्या मम्मीचं आणि पप्पांचं गाव पण येतं. सो इकडे आल्यावरती फिरणं होतं, पण एवढं नाही जितकं देवदर्शन, नंतर त्यांचे मामा मावशी काका काकी ह्यांच्या घरी जाणं हे खूप जास्त प्रमाणात होतं. सो थोडंसं म्हणजे झालं पाहिजे, नातेवाईकांकडे गेलं पाहिजे, पण आमचं त्याच्यातच सगळा वेळ जातो आणि मग काहीच फिरणं होत नाही. सो फायनली आम्ही आलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये. सो वेंगुर्ल्याला मम्मी आणि मावशीची, त्यांची मावशी आहे, सो त्यांना भेटायला आलोय. आणि त्यांच्या बाजूला एक मस्त बीच आहे. सो आम्ही विचार केला की तो बीच पण एक्सप्लोर करूया. म्हणजे तो खूप जणांना, खूप कमी लोकांना माहिती आहे, बिकॉज तो आतमध्ये आहे. तुम्ही बघू शकता कसे रस्ते आहेत, वळण आहे प्रत्येक रस्त्यावर. आणि असं झालं नाही, येऊन 3 दिवस झालेत आणि अजूनपर्यंत एकदा पण करवंद नाही भेटलेत, आंबे नाही खायला भेटलेत. लय डोकं आउट आहे ह्या गोष्टी. पहिला आंबे आणि करवंद शोधूया की कुठे खायला भेटतील आणि मग बाकी गोष्टी फिरूया.
गाईज आता आम्ही आलो आहोत आमच्या मावशी आजीकडे आणि मी तर बसले इकडे पण दीदी ते रतांबे सोलते. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता दीदी रतांबे सोलते. दीदी इथे ही पण आहे, मावशी पण आहे आणि काकी पण आहे. खराब आहे ते. सो गाईस दीदी ते रतांबे हे करते सोलते. आता हे जे आहेत ना त्यांना नंतर सुकवणार आणि मग नंतर आपली रेडी होणार कोकम. सो दीदी आर यू एन्जॉईंग दिस थिंग? एकदम कामं चालली आहेत. मी ते चिल करते आरामात. मस्त चहा हवी पिलाय. आता मस्त थोड्या वेळाने जाऊ कुठेतरी. सो गाईज ह्या लोकांचं इकडे डिस्कशन चाललंय रतांबे काढायचं. आता मम्मीचा कधी हात नाही पोचत म्हणून पिटू दादा इज हेल्पिंग देम. झाडावरून तोडून रतांबे खातात. त्या काकीने आम्हाला सांगितलं घ्या करून. येस सो इकडे मी आहे. हा इथे पिटू दादाचे खूपच कष्ट चालले. ये फायनली इथे दीदी आहे. सो गाईज दिस इज माय आउटफिट. हा एक येलो टॉप आहे ज्याला मी इस्त्री केलेली बट स्टील तो चुरलाय सो आय कॅन्ट डू एनिथिंग. ब्लॅक शॉर्ट्स विथ माय फेवरेट क्रॉक्स अँड दॅट्स ऑल विथ द ब्रेसलेट. सो गाईज हे लोक इकडे रतांबे खात आहेत. सो आता आपण कुठे चाललोय दीदी सांग ना. आम्ही चाललोय आता वेंगुर्ल्या बंदरावरती. सो तिकडचं एकदम मस्त पूल एक कोणतं तरी बांधलंय. काय मावशी नाव होतं पुलाचं? झुलता पूल आहे आणि तिथे बोटिंग बिटिंग करायला आहे आम्हाला. बघूया आता तिकडे जाऊन कसे प्लॅन्स बनतात. आणि कारण एक प्लॅन बनवलेला हो माझ्यावर फुल गाडी आणत होतं या. सो आमचा एक पण प्लॅन बनलेला कधी कधी सक्सीड होतो कधी कधी नाही होत. सो प्लॅन्स बनवण्याच्या अगोदर आपण तिकडे जाऊया आणि लेट्स गो विथ द फ्लो. सो आता मी गाडीत बसते अँड लेट्स गो बाय बाय. सो फायनली खूप साऱ्या डिस्कशन्स नंतर प्लॅन शिफ्ट करून चेंज करून आम्ही ठरवलं आहे की इथे एक समुद्र आहे म्हणजे तो प्रायव्हेट असल्यासारखा आहे. सो आम्ही पहिले तिकडे जातो आहे. तिकडे एक्सप्लोअर करतो थोडंसं पाण्यात खेळतो आणि मग तुम्हा लोकांना भेटतो. मे बी जर आम्ही वेंगुर्ल्या बंदरावर गेलो तर नक्की तुमच्यासोबत शेअर करू. आणि आता मी तुम्हाला जस्ट थोड्या वेळपूर्वी बोललेली की आमचे कधीच प्लॅन जे आम्ही प्लॅन करतो ते कधीच सक्सेस नाही होत. नेहमी एंड मुमेंटला चेंजेस असतात. सो येस आता वापस चेंज आहे. तुम्ही आता बघूच शकतात. सगळ्यांची येडे चाले चालू येडे चाले बघा. खड्डा काय केलाय नंतर हा बघा. आणि या मावशीचं मनच अजून भरत नाही. अजून पाण्यात पूर्ण भिजली ही व्यक्ती. आणि बघा ही पण नाही भरत आहे. सगळेजण येडे झाले. काय करतायत बघा. त्या दोघांचं काय अलगच चाललंय. बघा आता बघा आमचे कन्स्ट्रक्शन साईटचे इंजिनियर आपली पॅन्ट ठीक करताना घड्याळ काढताना आता सक्सेसफुली खड्डा खणताना. सेम डॉगी असणार बघा. वा वा सगळी माती माझ्या पायावर टाकते. बस बस मोठा बनतो. काय चाललंय
कसं म्हणत येणार रे? वाव. सो ही एवढी मेहनत केलेली आमचे पाय साफ करायला. असा मस्ती करतो, कधीच आयुष्यात सरळ कोणती गोष्ट करत नाही. किती सुंदर असा समुद्र आहे आणि सुंदर असा निसर्ग. समुद्रासमोरची नारळाची झाडं एवढा मस्त, मनाला असं एकदम मन तृप्त होऊन जातं. जे पीस म्हणतो ना ते ऍक्च्युली आमच्या कोकणात आहे. अँड बघा पाण्यात खूप सारे खेळल्यानंतर ह्यांचे आले, तरी काही एवढे खेळले नाहीत कारण काय इथल्या पाण्याला खूप जास्त भरती आलेली. आणि हा समुद्र आहे ना एवढा कोणाला माहिती पण नाहीये. म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये, मग मी वरच्या दापोलीत ना, वरच्या दापोलीत हे समुद्र आहे वँगणीच्या इथे. आणि खूप सुंदर आहे, खूप शांत आहे. म्हणजे इकडचे लोकच येतात ह्या समुद्राला. सो येस, इथे आमची मावशी आई राहते. सो आम्ही आलो होतो, बघू शकता बीचला. एक प्रश्न आहे बाप्पाला, म्हणजे बाप्पा बोलतो माणसाने एन्जॉय करा समुद्रात वगैरे, बट पायांची अशी हालत करून जावा फुल. एक सो दिस इज व्हॉट कोकण इज. रियालिटी हिट्स हार्ड गाईज. येस. कोण भिजलंय सांग, कोण भिजलंय? हिला बघ, हिला बघ, हिला. तिला बघ, हात लाव, हिला तिला आणि बघते. तिला हात लाव. ही बघ. ती पाण्यात पडली. ती पडली नाही, खोटं. मावशी भिजायचं होतं म्हणून मुद्दा. ही बघा. मावशी द्या जाऊन तिला. नाही का मावशी? सो गाईज, इकडे चालली आहे आजच्या जेवणाची तयारी. इथे दीदी आहे, काम करते. इथे मावशी आहे. ती आजचा मेन्यू आहे बटाट्याची भाजी, डाळ अँड भात. हा. सो इकडे मावशी आहे, मावशी आई काम करते. इथे आजोबा पण काम करतात. सो गाईज, इकडे चाललं आहे काम ह्या लोकांचं आजच्या जेवणाचं. आजचा मेन्यू आहे डाळ भात आणि बटाट्याची भाजी. सिम्पल अँड व्हेरी नाईस. इकडे दीदी आहे, दीदी. इथे मावशी आई आहे, मावशी आई. आई ती पण काम करते. त्यात काय, चांगली दिसते तू अशीच. हा गाईज, तुम्ही कॉमेंट मध्ये करा आणि सांगा की किती सुंदर दिसते माझी मावशी. आणि इकडे आजोबा आहेत आणि इकडे मम्मा आहे. हॅलो. आवाज तुझा आवाज, तुमचा आवाज पाहिजे आम्हाला. तुमचा आवाज द्या, आवाज. सो गाईज, आता आम्ही मस्त वेगळी जेवायला बसलोय. मस्त इकडे दीदी आहे. ये, इथे बस. इकडे पल्लू आहे. पल्लू हाय बोल. सो मावशीने वगैरे आम्हाला खूप आग्रह केला राहायचा, पण आरोंद्यामध्ये ना दशावतार होता आणि कोकणात आलो आणि दशावतार बघायला भेटणं म्हणजे एक मस्तच गोष्ट झाली. आणि पिटू दादाला तर ते बघायचंच होतं. सो पुढे ना तुम्ही बघा की नक्की दशावतार कसं असतं. मी काही क्लिप्स घेतल्यात जेवढ्या जमतील तेवढ्या, पण खूप मस्त होतं, खूप मजा केली. सो येस, यू गाईज ऑल्सो चेक आउट. असे सारथी पांगुळाच्या रथास नमस्कार माझा त्या सूर्यनारायण. नमस्कार माझा त्या सूर्यनारायण. नमस्कार माझा त्या सूर्यनारायण. सरस्वती
जीवनात केवळ सत्य